तर हे सर्व आंदोलक जे आहेत ते रेल रोको आंदोलनावर ठामच असल्याचं बघायला मिळतंय। 4 दिवस उलटून गेले, पोलिसांनी कठोर पावलं का उचलले नाही हाच सवाल या सर्व आंदोलकांचा असल्याचं आपण बघतोय। पोलीस लाठीचार्जच्या तयारीत असताना या ठिकाणी दगडफेक सुद्धा पोलिसांवर करण्यात आलेली आहे आणि आता या ठिकाणी जितक्या मोठ्या प्रमाणात नागरिक जमलेले आहेत त्याच संख्येने आता पोलिसांना सुद्धा आणलं जात असल्याचं आपण बघतोय। शेकडोच्या संख्येने पोलिसांचा फौजफाटा या बदलापूर स्थानक परिसरामध्ये आता तैनात करण्यात आलेला आहे, कारण या ठिकाणी आंदोलन चिघळण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही। आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे आणि सध्या आंदोलक कुणाचंच ऐकण्याच्या तयारीत ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचं आपण बघू शकतोय, कारण 2 चिमुरड्यांवर लैंगिक अत्याचार झालेला आहे, नामांकित शाळेत हा प्रकार घडलेला आहे। त्यामुळे एखादी स्त्री किंवा मुलगी शाळेत सुद्धा सुरक्षित नसल्याचं बघायला मिळतंय। अगदी 4 वर्षांची ही चिमुरडी आहे जिची सध्या प्रकृती सुद्धा खालावलेली आहे। त्यामुळे आता बदलापूरकरांचा हा उद्रेक जो आहे तो आपण बघू शकतोय। कठोरात कठोर कारवाई व्हायलाच हवी, मात्र फाशीची शिक्षा द्या आणि आमच्या समोरच लगेचच फाशीची शिक्षा द्या अशा प्रकारची मागणी यावेळेस या सर्व आंदोलकांची आहे। स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील साम टीव्ही सोबत बातचीत केलेली आहे आणि त्यांनी या आंदोलकांनी आंदोलन मागे घ्यावं असं आवाहन केलंय। अधिकची अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून। गणेश, आपण बघतोय पोलिसांकडून देखील आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जातोय, सविस्तर माहिती। नक्कीच थेट दृश्य दाखवतो। सीपी स्वतः आहे ते या सगळ्यांना समजवण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळत आहे, कारण की तुम्ही सकाळपासून आंदोलन करता आहे, सरकारने याची गांभीर्याने दखल घेतलेली आहे। त्याचबरोबर ज्या पद्धतीने कारवाई करायला पाहिजे होती ही सगळी आम्ही कारवाई केलेली आहे, तशा पद्धतीचं देखील आहे ते आंदोलनकर्ते यांना सांगतायत। मात्र आंदोलनकर्त्यांना आहे ते थेट नकार देताना पाहायला मिळत आहे। आरोपीला फाशी झालीच पाहिजे अशा पद्धतीची ही सर्व मागणी आहे ती या ठिकाणी होताना पाहायला मिळते। पोलीस मात्र वारंवार आहेत, आंदोलनकर्ते आहेत यांना समजवण्याचा एक प्रयत्न करतायत। मात्र जरी पाऊस असला तरी देखील आंदोलक कुठेही मागे सरण्याचा निर्णय आहे तो घेत नाहीयेत, कारण की जर तुम्हाला 4 दिवस होते तर त्यावेळेस तुम्ही नेमके काय केलं अशा पद्धतीची देखील आहे ती भूमिका सगळे आंदोलनकर्ते आहेत ते करताना पाहायला मिळतात। तरी देखील पोलीस समजवतायत, मंत्री आले स्वतः समजवण्यासाठी, तरी देखील आहे कोणीच समजण्याच्या भूमिकेत आहेत ते दिसून येत नाहीये। त्यामुळे या ठिकाणी आंदोलन आहे ते कुठेतरी मागे घेण्याच्या तयारीत नाहीयेत। पोलिसांनी सांगितल्यानंतरून देखील खालून जे रेल्वे ट्रॅकवर आंदोलक आहे ते देखील बोलण्यासाठी आहे ते पोलिसांना मना करता आहेत। मात्र आता पोलीस वारंवार या आंदोलकांना सांगतायत की तुमची सकाळपासूनची भूमिका आहे ती सर्व भूमिका आहे ती शासनाने असेल सर्व मंत्रिमंडळाने असेल आहे ती घेतलेली पाहायला मिळते। थेट आपण ही दृश्य बघतोय की आता स्वतः SP आहेत ते हेल्मेट घालण्याच्या प्रयत्नात आहेत। पुन्हा एकदा लाठीचार्ज होतोय का हे देखील पाहणं गरजेचं आहे, कारण की सकाळी देखील अशाच पद्धतीचा लाठीचार्ज करून देखील बाजूला करण्याचा आहे तो प्रयत्न झाला होता। पुन्हा एकदा लाठीचार्ज होतोय का हे देखील गरजेचं आहे, कारण की पोलीस आहेत ते हेल्मेट असतील या सर्व बाबी आहेत त्या हातामध्ये घेतलेल्या पाहायला मिळत आहे, सतर्क झालेले पाहायला मिळत आहे। नेते देखील आहेत या ठिकाणी येत आहेत, वारंवार समजवण्याचा प्रयत्न येत आहेत। मात्र नेत्यांना आहे तुम्ही माघारी जा अशा पद्धतीच्या आहेत त्या घोषणा आहेत त्या आंदोलनकर्त्यांना पाहायला मिळत आहे, कारण की थेट ही भूमिका आहे की तुम्ही काय केलं अशा पद्धतीची ही भूमिका आहे ती दिसते। आणि हे बघा नेते आहेत, नेते देखील या ठिकाणी समजवण्यासाठी आलेले आहेत। मात्र नेत्यांकडून देखील आहे कुठल्याही प्रकारची आहे तुम्ही मागे व्हा। काय शिवसेना ठाकरे गटाचे खरं तर हे कल्याणकर जे आमदार आहेत ते देखील या ठिकाणी पोहोचलेले पाहायला मिळत आहे। मात्र या ठिकाणून हे कोणीही बाजूला आहे ते सरकण्याच्या भूमिकेत नाहीये, पोलीस वारण्याच्या समजण्यात आहे। आपण ही थेट दृश्य बघतोय की
वारंवार हे एक वेगळ्या भूमिकेत आहे ते समजावण्याचा प्रयत्न आहे तो होताना मिळतोय. मात्र हे लोक कोणतेही आंदोलक आहेत ते मागे होताना नाही. जो फाशीचा प्रतिमात्मक पुतळा आहे तो काढण्यात यावा अशा पद्धतीची देखील भूमिका आहे ती होताना पोलिसांकडून पाहायला मिळते. त्यामुळे हा पुतळा देखील आहे तो बाहेर काढत नाहीत आंदोलकर्ते. पोलीस तो पुतळा आहे तो ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहे. तो मागितला जात आहे मात्र तरी देखील आहे तो दिला जात नाहीये. आणि त्यानंतरून देखील आता सर्व राजकीय पक्षांचे नेते देखील या ठिकाणी येऊन आहेत ते समजवण्याचा प्रयत्न करतायत. मात्र आमदार महोदय स्वतः या सगळ्यांशी संवाद साधता आहेत तरी पण हे कुठेही बाजूला होण्यासाठी आहे ते आंदोलक दिसून येत नाहीयेत. हे पोलिसांचा बंदोबस्त आपण बघू शकतो की मोठ्या संख्येने हा वाढवलेला आहे. मात्र हे आंदोलक आहे ते कुठेही पुढे जाण्याच्या तयारीत नाही आहेत. हे बघा जे मंत्री आहे स्वतः नेते आहे नेत्यांना बोलू नका अशा पद्धतीचा एक आक्रमक भूमिका आहे ती आंदोलकर्ते आहेत ते होत आहेत. ते बोलू नका अशा पद्धतीची आहे करते कोणाचं तरी ऐकलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आहे ती हे सगळे नेते घेत आहेत. मात्र कोणीहीच ऐकण्यासाठी आहे ते तयार होताना एकच जो आहे की आम्ही आंदोलन करतो आहे तुम्ही 4 दिवस करत आहे तुम्ही बाजूला व्हा अशा पद्धतीचे तुमच्या मागे मी आहे अशा पद्धतीनेच एक आहे ते नेते सांगता आहेत. मात्र आरडाओरडा करून काही फायदा आहे का अशा पद्धतीचं हे नेत्यांचं वक्तव्य आहे. फाशी लावल्याशिवाय आपण गप्प बसणार आहे अशा पद्धतीची ते काय भूमिका आहे ती होत पाहायला मिळते. वामन म्हात्रे तुमच्या मागे आहेत. मात्र थोड्या वेळापूर्वीच वामन म्हात्रेंनी सकाळच्या प्रतिनिधींना देखील आहे कशा पद्धतीचं वक्तव्य केलं होतं हे आपण ऐकलं होतं. मात्र हेच वामन म्हात्रे आता येऊन या ठिकाणी समजावण्याच्या भूमिकेत आहेत. त्यामुळे हे वामन म्हात्रे खरं ह्या न्याय देतील का अशी देखील भूमिका आहे. कारण की जर पत्रकारांशी बोलताना वामन म्हात्रे उद्धट पद्धतीने बोलत असतील तर पत्रकारांना देखील अशा पद्धतीचं अर्वाच्य भाषेमध्ये हे जर वामन म्हात्रे बोलत असतील तर या नागरिक देखील आता या वामन म्हात्रेंचं ऐकतात का हे देखील पाहणं गरजेचं आहे. कारण की वामन म्हात्रे आता खरं तर समजावण्यासाठी आलेले आहेत. मात्र याच वामन म्हात्रेंचे हे वक्तव्यामुळे आहेत मुख्यमंत्र्यांना बोलायला लावतो अशा पद्धतीची ही वक्तव्य आहे ते वामन म्हात्रे करताना मात्र वामन म्हात्रे हेच लोकप्रतिनिधी आहेत. मात्र हेच लोकप्रतिनिधी आहेत. निश्चितच धन्यवाद दिलेल्या सर्व अपडेटसाठी. मात्र आपण ही सध्याची दृश्य पाहू शकतोय बदलापूर रेल्वे स्थानकातली दृश्य आपण पाहू शकतोय. तर अनेक लोकप्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत आणि या सर्व आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जात असल्याचं सुद्धा आपण या ठिकाणी बघू शकतोय. ऐका हे बघा सीएम साहेबांना मी बदलापूरला या खास यासाठी त्यांचं शेड्यूल बघून उद्याच्या उद्या इथं व्हिजिट करायला लावतो. आणि त्यांचे प्रतिनिधी येऊन गेले ना माझे साहेब आले तेजस्कर साहेब आले माझे साहेब येऊन गेले ना